सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तर आज हनुमान जयंती सुद्धा आहे आणि त्याचबरोबर बघा आज पौर्णिमा आहे। त्यामुळे माता लक्ष्मीच्या साक्षीने जेवढ्या ताईंनी आपल्याला कुंचन सेवा ऑर्डर केलेली आहे किंवा कुंचन सेवा बुकिंग केलेली आहे सर्वांची विधिवत आज पूजा होणार आहे। आणि ज्या ताई बुकिंग करणार आहे त्यांचं लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टच्या नंबरवरती मेसेज करा। तुम्ही ऑनलाईन म्हणजे बघा ऑनलाईन म्हणजे कुरिअरच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सेवा मिळते। अखंड लक्ष्मी प्राप्ती, कर्जमुक्ती, अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी आपण सर्वजणी कुंचन सेवा करतोय। तर या धनलक्ष्मी कुंचन सेवेचे खूप चांगले रिझल्ट आणि खूप चांगले अनुभव बऱ्याचशा ताईंना आले। तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघा, कम्युनिटी चेक करा, त्याच्यामध्ये बघा सर्वांना जे छोटे मोठे अनुभव आलेले आहेत, जसे की स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं। धनलक्ष्मी कुंचन सेवेने बघा आमच्या घरामध्ये 18 लाखाची गाडी आली। धनलक्ष्मी कुंचन सेवेने अडकलेले पैसे परत मिळाले। धनलक्ष्मी कुंचन सेवेने बघा बंद पडलेला, पूर्णपणे बंद पडलेला व्यवसाय पुन्हा वेगाने चालू झाला। म्हणजे असे असंख्य प्रॉब्लेम वरती बघा सोल्युशन किंवा उपाय म्हणून आपण ही माता लक्ष्मीची प्रिय सेवा विष्णूंची धनलक्ष्मी कुंचन सेवा आपण करतोय। तर या कुंचन सेवेचे बघा खूप चांगले रिझल्ट सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर बघू शकता आजारपण बघा आता एका ताईने किडनीचा त्रास होता, त्यांनी परवाच एक अनुभव शेअर केला की किडनीचा भरपूर त्यांना स्टोनचा त्रास होता बरं का, आणि किडनीचा सुद्धा। तर त्याचं कुंचन सेवा आपल्याकडून घेतली आणि जसं ताई कुंचन सेवा करत गेल्या तसं त्यांना रिलॅक्स झाले बरं का। ते कारण कसं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः या मंत्राचं पठण करत करत आपण त्या कुंचन मध्ये ते तांदूळ आपण टाकतोय। म्हणजे त्या कुंचन मध्ये तांदूळ माता लक्ष्मीचे प्रिय आहेत आणि तांदूळ ही लक्ष्मी माता तांदळामध्येच वास करते असते। त्यामुळे कधी घरामधला बघा भात कधी कचऱ्यात जाऊ देऊ नका, कारण त्याच्यामध्ये लक्ष्मी साक्षात विराजमान असते। प्रत्येक कार्याचा शुभारंभ करताना बघा गुरुजी असतील, पंडित असतील किंवा कोणी असेल तर पहिल्यांदा काय म्हणतात थोड्याशा अक्षता तुम्ही खाली ठेवा आणि त्याच्यापासून तुमच्या कार्याचा शुभारंभ करा। त्यामुळे अक्षता ह्या खूप पवित्र आहेत आणि त्याच्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो। तर त्या अक्षता बघा आपण जेव्हा मंत्र म्हणून जेव्हा सिद्ध करतो की ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, तेव्हा त्याच्यामध्ये भरपूरशी मोठी पॉझिटिव्हिटी आणि भरपूरशी मोठी ताकद आणि शक्ती येत असते बरं का। तर बघा तुम्हाला कॅन्सर असेल, कोणताही रोग असू दे, फक्त मनोभावे शुक्रवार, मंगळवार आणि पौर्णिमा न चुकता ही पूजा करा। काही आता बऱ्याचदा काही प्रॉब्लेम आला तर काय कराल, तर काही प्रॉब्लेम्स ती सेवा तुम्ही स्किप केली तरी चालते बरं का। तुमची अडकलेली कामं आहेत भरपूरशी, काही ना काही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचण तर आहे, पण प्रत्येक काम पूर्ण जाण्यासाठी, प्रत्येक काम तुम्हाला यश मिळण्यासाठी ही कुंचन सेवा खूप प्रभावी आहे। तर बघा त्याच्यामध्ये जो तांदूळ आपण टाकतो तो रात्री नैवेद्य करायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा केल्यानंतर सगळ्यांना घरामध्ये प्रसाद द्यायचा। त्याच्यामुळे काय होतं घरामध्ये निगेटिव्हिटी सुद्धा दूर होते आणि आपल्या घरामध्ये रोगराई अजिबात पसरणार नाही। तर आज बघा कुंचन सेवा आपण करतोय माता लक्ष्मीच्या साक्षीने, तुम्ही नेहमीच बघायची। तर आपण नवीन शॉप मध्ये बघा कुंचन सेवा माता लक्ष्मीच्या आपण कृपेने साक्षीने करतोय। तर कसं आहे भरपूर ताईंना बघा व्हिडिओ आवडतात आणि भरपूरशा नवीन ताई आहेत। आता एवढ्यात बघा 2-3 महिन्यामध्ये कुंचन सेवेचा व्हिडिओ असा प्रॉपर झाला नव्हता, त्यामुळे सेवा माहिती नाहीये, फक्त रिव्ह्यू दिसतात, फीडबॅक दिसतात, पण नेमकी कुंचन सेवा आहे तरी काय असा भरपूर ताईंच्या मनामध्ये प्रश्न आहे की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो ज्या ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवेतून खूप चांगला अनुभव आलाय, त्यांची प्रगती झालीये, त्यांचं काम पूर्ण झालंय, घर झालंय, स्वतःचं गाडी झालीये, मुलांचं शिक्षण अगदी फ्री मध्ये सुद्धा ऍडमिशन झालंय बरं का कुंचन सेवेतून। मागच्या वेळी बघा तुम्ही ताईंचा अनुभव ऐकला होता अहमदनगरच्या, तर ताईंच्या मुलीची बघा 1 रुपया न भरता त्यांचं ऍडमिशन झालं का, तर मॅडम म्हणले ताई तुम्ही फी नका भरू, तुमची परिस्थिती नाही, म्हणजे कष्ट तर करावी लागतात। आता मला नुसती सेवा करून पैसा येतो का असं नाहीये, तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम या सेवा करत। प्रत्येकाला कष्ट कोणाला चुकत नाहीयेत, प्रत्येकाने कष्ट केलेले आहेत, पण आपण कष्ट करून सुद्धा योग्य मार्गी आपलं काम होत नाही किंवा प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील तरी कुंचन सेवा तुम्ही नक्की करा। तर बघा माता लक्ष्मी सुद्धा विराजमान आहेत, आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या खूप चांगल्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करतोय। तर आई साहेबांनी बघा खूप सुंदर असा हार घातलेला आहे, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं बघा आई साहेबांनी असा हार घातलेला आहे आपण। आणि तुम्हाला महालक्ष्मी कोल्हापूर तुम्हाला माहिती आहे प्रसाद रूपामध्ये ह्या माझ्या घरी आलेल्या आहेत आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण 1 वर्षापूर्वी तुम्ही बघितलाच असेल। कोल्हापूरला गेलो, अभिषेक केला, तेव्हा तिथल्या गुरुजींनी आम्हाला प्रसाद रूपी हा फोटो दिलाय। आता हा फोटो भरपूर ताईंनी मागितलाय, पण हा फोटो बनवायचं काम चालू आहे। ज्यांना हा फोटो हवाय, एवढी ही साईज जी आहे ती खूप मोठी आहे बरं का ताईंनो,
तुम्हाला जर ह्याच्यामध्ये छोटी साईज हवी असेल तर तुम्ही तसा मेसेज करा. ही फोटो बनवायचं काम आपल्याकडे चालू केलेलं आहे आम्ही. तुम्हाला ही सुद्धा फोटो फ्रेम अगदी मिळेल. पण ही व्यवसायामध्ये असणं शुभ मानलं जातं ज्यांचा व्यवसाय आहे. कारण उभी लक्ष्मी व्यवसायामध्ये असावी. लक्ष्मी येत राहते आणि जात राहते आणि बसलेली लक्ष्मी माता जी आहे ती आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं. तर बघा कुंचन सेवेची तयारी सुद्धा झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता कुबेर भगवान, आता प्रत्येक सेवेमध्ये कुबेर भगवान तुम्ही ठेवू शकता. कारण कुबेर भगवान म्हणजेच धनाचे देवता आहेत. अगदी पितळेची किंवा आपल्याकडे मार्बलची 24 कॅरेट गोल्ड पॉलिशची आपल्याकडे कुबेर भगवानाची मूर्ती आहे. उत्तर दिशेला तोंड करून कुबेर भगवान तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर ही कुंचन सेवा होणार आहे. आणि तर बघा आपण समय, आता ह्या ज्या समय आहेत ह्या बरोबर 22 इंचाच्या आहेत बरं का. सगळ्यात मोठ्या समया. तुम्ही सिंगल जरी ऑर्डर केली तरी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर आपण विधिवत अगोदर समयची पूजा करूया. म्हणजे दिव्याच्या साक्षीने केलेली सेवा ही देवांपर्यंत पोहोचते. त्याच्यानंतर आपण कुंचन सेवेला सुरुवात करूया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तुम्ही दीपक ज्योती नमस्तुते दिव्याचा मंत्र सुद्धा म्हणू शकता किंवा कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र तुम्ही समय पूजन करताना बोलू शकता. तर समय पूजन करताना बघा त्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे जसं की मी लावलेलं आहे. आता दुसरी समय सुद्धा आपण पूजा करूया. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 थोड्याशा अक्षदा तुम्हाला इथं अशा व्हायच्या आहेत. कारण अक्षदामध्ये माता लक्ष्मी, कारण तांदूळ थोडेसे समयला व्हायचे आहेत. घरी सुद्धा तुम्ही अगदी दिवा स्वच्छ केला असेल तर थोडेसे तांदूळ खाली ठेवा. एक असं फूल ठेवायचं आहे दिव्याजवळ तुम्हाला आहे. सेम हा पूजेसाठी मी टेबल बनवला होता बरं का मार्बलचं. तर ह्याच्यावरती पूजा होतीये. कारण कसं असतं ह्याच्यात एक विशिष्ट प्रकारचा थंडावा आहे आणि पूजा मांडताना सुद्धा आपल्याला प्रसन्न आणि फ्रेश वाटतं. आता माता लक्ष्मीची बघा आपण इथं निरंजन आपण प्रज्वलित करूया. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 तर बघा आता कुंचन सेवा करताना आपण बघा शंखचक्र दिवे ह्याची पण विधिवत पूजा करून घेऊया. कारण शंखचक्र दिवे म्हणजे भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप मानलं जातं आणि ह्याचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का. आपल्या घरामध्ये बघा तुम्ही सुद्धा असे शंखचक्र दिवे नक्की प्रज्वलित करा तुपाच्या दिव्यामध्ये. तर आपण 1 तास 10 मिनिटं चालणारा तुपाचा दिवा लावणार आहे. तर बघा हळदी कुंकू लावून तुम्हाला अलंकरित करून घ्यायचं ह्याला. आणि हे कुंचन सेवा करताना कुंचनच्या शेजारी अगदी ठेवायचे आहेत. तर भरपूर ताईंनी बऱ्याचशाच गोष्टी ऑर्डर केल्या. कुणी कमळाचे दिवे घेतलेले आहेत. कारण कसं आहे माता लक्ष्मीचा सिम्बॉल म्हणजेच कमळ आणि त्यांचं ते प्रिय कमळ आहे. त्यामुळे बघा कमळ तर ओरिजिनल आता मिळत नाहीत आपल्याला रोजच्या रोज नित्य सेवा करण्यासाठी. तर एखादा कमळाचा दिवा बघा रोज सेवेमध्ये तुम्ही लावू शकता. तर बघा ही अशी आपल्याला शंखचक्राची जोड आहे. तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का. ह्याला शंखचक्र असं म्हणतात. तर हे बघू शकता तुम्हाला मी एकत्र ठेवून दाखवते. तुम्ही सुद्धा असे शंखचक्र दिवे ठेवूनच तुम्ही पूजा करा शक्यतो. कारण शुभ मानलेलं आहे. भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप आहे आणि शंखचक्र मार्बलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे आणि बालाजींची प्रतिमा सुद्धा तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण अवेलेबल केलेली आहे बरं का. ज्यांना घ्यायचे आहे ते लवकरात लवकर मेसेज करायचा आहे. तर सुंदर असे बघायला हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहेत आणि ह्याला सुद्धा तुम्हाला एक फूल ठेवायचं आहे. जसं की आपण बघा आत्ता सेवा केली ह्याची आणि त्याच्याखाली सुद्धा तांदूळ ठेवायचे आहेत. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 त्याच्यानंतर बघा आपल्याला एक फूलसुद्धा ह्याला असं व्हायचं आहे. हे बघा असं एक फूलसुद्धा व्हायचं आहे तुम्हाला. आणि कसं आहे दिव्याच्या साक्षीने केलेली सेवा ही भगवंतापर्यंत पोचते आणि दिवा साक्षी असतो. प्रत्येक सेवेला दिवा साक्षी असतो. त्यामुळे दीपपूजनानेच आपल्या प्रत्येक चांगल्या कामाची पूजा तुम्हाला करायची आहे.
तिथे बघा मी प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे लावते, जे की 1 तास 10 मिनिटं चालतात. हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडं मिळतील. ज्यांना हवे आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. क्वालिटी दिव्याची बघा 1 नंबर आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ह्या मंत्राचं पठण करत करत बघा दिव्याची पूजा आपल्याला सर्वात अगोदर करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण कुंचन पूजेला सुरुवात करूया. फक्त 2च दिवे लावलेत, पण किती प्रसन्न पॉझिटिव्ह. दिव्याच्या आपल्या घरामध्ये तुपाच्या लावल्याने माता लक्ष्मी स्थिर होते आणि दिवा लावल्याने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर होते. तर बघा सुंदर असे बघा मी शुद्ध प्युअर गाईचे तुपाचे दिवे लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान वाटते आणि पूजा करताना एक वेगळ्या प्रकारचा मनाला आनंद सुद्धा होतो. आता कुंचन सेवेची काय सामग्री आहे ही जो तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता बघा कुंचन सेवेसाठी बघा सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोमती चक्र घ्यायचे. तर विष्णूला प्रिय असणारे गोमती चक्र, विष्णूचे चक्र आहे, एकूण 5 आहेत, हे तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेवेसाठी बघा 5 कवडे आहे. बघा सुंदर अशा ह्या 5 कवड्या घ्यायच्या आहेत सेवेसाठी, कारण लक्ष्मीची आपण सेवा करतोय, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करतोय. तर याच्यामध्ये बघा ह्या तुम्हाला 5 कवड्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा आपल्याकडे चांदीचं हळकुंड आहे कुंचन सेवेसाठी बरं का. आता लोक म्हणतात काही देवाला चांदी सोनं नको असतो, तर माणसाला सुद्धा वस्त्र वगैरे नको असतात. पहिले माणसं कशी होती, आता माणसं कशी आहेत, म्हणजे स्वतःच्या गरजानुसार आपण स्वतःला बदलतो, स्वतः सगळ्या गोष्टी घेतो. मग देवांच्या बाबतीत का नाही सेवा चांगली करावी. आणि चांदी काही वाया जात नाही बरं का, तुमच्या कॅश बॉक्समध्ये राहते आणि त्याच्यामुळे बरकत सुद्धा येते. आणि चांदीमुळे काय होतं माहिती आहे का तुम्हाला, अजून एक गोष्ट आहे की चांदी आपल्या घरामध्ये असणं शुभ मानलं जातं. लक्ष्मीकडे लक्ष्मी आकर्षित होते. चांदी आपल्या घरामधली सगळी हवा शुद्ध करायचं सुद्धा काम करते. त्यामुळे बघा चांदी असणं खूप गरजेचं आहे. त्यासोबत बघू शकता हे कमळाचं फूल, आता माता लक्ष्मीला प्रिय असणारं हे कमळाचं फूल आहे, ह्याची सुद्धा आपल्याला सेवेमध्ये पाहिजे. जास्वंद गणपती बाप्पाला, आता गणपती बाप्पा म्हणजे लक्ष्मीचे पुत्र आहे, जास्वंदाचं एक फूल. त्यासोबत बघू शकता एक पारिजातकचं फूल आहे, एक सुंदर असं बघा उधळायचं फूल आहे, एक श्रीफळ आहे. त्यासोबत बघा एकूण आपल्याकडे अक्षता जे आहेत त्या 11 क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता, 7 घेऊ शकता. त्याचं बघू शकता या अक्षता आहेत एकूण 11 चांदीच्या अक्षता आहेत. त्याचं बघा एक लवंग मी घेतली, तुम्ही 2 घ्या, 7 घ्या, एक मोती. हे सगळं कुंचन सेवेची सामग्री आहे बरं का. शंखचक्र नाम हे तुम्ही पितळेचं पण ठेवू शकता. तर बघा आपल्याकडे दोन्ही प्रकारचे शंखचक्र नाम आहेत. तर आता आपण नवीन खास बनवून घेतले बरं का, पण खाली थोडंफार काही असेल तर असं समजू नका की ते डिफेक्टिव्ह आहे, कारण हे मॅन्युफॅक्चरिंगमधून असेच बनवून येतात. कारण वरचे चिन्ह खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे डिफेक्टिव्ह नाही आहे. मी व्हिडिओमध्येच क्लिअर करते. आणि सगळ्याला तसंच आहे बरं का, असं नाही तेलाच आहे. तर बघा याला सुद्धा थोडंफार आहेच, त्यामुळे बघा असं काही समजू नका. तुमच्या नावाने ते सिद्ध झाले का, असं काय काय करतात, एखादा कुंचनला थोडासा डाग असतो मग ते डिफेक्टिव्ह आहे असं नसतं ताई. कसं असतं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कमी जास्त होत असतं, पण तुमच्या एवढी मनापासून आपण सेवा केली, ती सिद्ध केलीत, ती सिद्धी तुमची पुन्हा मिळत नाही. त्यामुळे बघा तुटला फुटला किंवा काहीतरी डॅमेज आहे त्यावेळी तुम्ही एक्सचेंज करू शकता, पण अगदी छोटासा डाग आहे कुंचनला कुठतर काहीतरी झालंय म्हणून एक्सचेंज करणं हे सुद्धा चुकीचं आहे. तसंच बघू शकता हे पंचरत्न आहेत आपल्या सेवेतले. आणि ह्या बघा एकूण बांगड्या आहेत 33 माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. तर ही जी सगळी सामग्री तुम्ही बघता ही कुंचन सेवेची सामग्री आहे. आणि हा धनलक्ष्मी कुंचन हे बघू शकता, हा धनलक्ष्मी कुंचन आहे. तर आपण ह्याची विधिवत पूजा आता करणार आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपण रांगोळी सुद्धा काढणार आहे, जसं की माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी कोणती रांगोळी. प्रत्येक वेळी मला ताई विचारायची, ताई माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी कोणती रांगोळी आहे का. तर हो, माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या सगळ्या रांगोळ्या तुम्हाला आज व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर ज्यांना जे पूजा साहित्य घ्यायचं आहे त्यासाठी बघा स्क्रीनशॉट घ्या, दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. सगळ्यात अगोदर आपण रांगोळी काढून घेऊया माता लक्ष्मीची. तर कुंचन सेवा करताना बघा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः ही रांगोळी काढा, लक्ष्मी प्रसन्न काढा, किंवा जी लक्ष्मीशी रिलेटेड रांगोळी आहे वैभव लक्ष्मी प्रसन्न सुद्धा तुम्ही काढू शकता. तर ही रांगोळी बघा महालक्ष्मी प्रसन्न अशा रांगोळीचा साचा आहे, तुम्ही ही सुद्धा सेवेमध्ये नक्की काढा. तर आपण जो रांगोळी साचा काढलेला आहे ओम श्री महालक्ष्मी श्री लक्ष्मी प्रसन्न, आणि बघा सगळे शुभचिन्ह आहेत, किती छान आणि सुंदर वाटते ही रांगोळी, ही सुद्धा आपण काढलेली आहे. तसंच बघा कमळाची रांगोळी सुद्धा तुम्ही काढू शकता. कमळ माता लक्ष्मीला प्रिय आहे. शक्यतो कमळाची रांगोळी चांगली असते बरं का, कारण कमळ मिळत नाही, त्यामुळे कमळाची रांगोळी तुम्ही नक्की काढा. हा बॉर्डर मोठा रांगोळी साचा आहे कमळाचा, कारण बघा स्टॉक आउट होतो बरं का बऱ्याचदा. आता सध्या अवेलेबल आहे, तर ज्यांना हवा आहे स्टॉक आउट झाल्यावरती बनवायला एक 4-5 दिवसाचा वेळ जातो.
त्यामुळे ज्या ताई समजून घेऊ शकतात, पेशन्स असतात, त्यांनी ऑर्डर करा. कारण काही काही वेळेस काय होतं, आता बघा आता व्हिडिओ झालाय म्हटलं की बघा एक व्हिडिओ अपलोड केला की तासाभरामध्ये एवढे ऑर्डर येतात एका तासात बरं का. जवळपास बघा 250 ते 300 ताईंचं बुकिंग होऊन जातं. त्यामुळे बघा हे बनवायला सुद्धा एक 4-5 दिवस लागतात. तयार असल्यावर तुम्हाला आम्ही पाठवू शकतो, पण सध्या स्टॉकमध्ये आहेत तर लवकरात लवकर ऑर्डर करा. कारण स्टॉक हा आमच्या हातामध्ये नसतो, कारण एवढे चांगले प्रोडक्ट आहेत की ते लवकर आपल्याकडे स्टॉक आउट होतात. आता बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून तुम्ही स्थिर लक्ष्मीची रांगोळी काढा किंवा लक्ष्मीची पावलं बघा. स्थिर लक्ष्मीमध्ये पण आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा लक्ष्मीची पावलं आहेत. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहेत बरं का. म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून जर तुमच्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत तर माता लक्ष्मी प्रसन्न होईल अशी सुंदरशी तुम्ही सुद्धा रांगोळी काढा, जेणेकरून बघा तुमचे सगळे स्वप्न, सगळ्या इच्छा तुमच्या सुद्धा पूर्ण होतील. तर त्या बॉर्डरच्या साईडला मी दोन्ही साईडला असे लक्ष्मीचे पावलं छानशी काढलेले आहेत. स्थिर लक्ष्मीची पावलं मी तुम्हाला दाखवणार आहे. ती नित्य काढा. दरवाजामध्ये, देवघरात स्थिर लक्ष्मी काढा पाऊल, कारण त्याने जेणेकरून काय होतं, लक्ष्मी मातेचं आगमन होतं आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते. तर बघा किती सुंदर रांगोळी साचे आहेत. बघता क्षणी तुम्ही आमच्या रांगोळी साच्याच्या प्रेमात पडाल. एवढ्या चांगल्या क्वालिटीचे रांगोळी साचे आपल्याकडे मिळतात. त्याचबरोबर बघू शकता सहस्त्र कमळदल. आता महत्वाचा विषय म्हणजे सहस्त्र कमळदल आहे बरं का. ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. कुंचन सेवा करताना सुद्धा खाली काढा. तर मी कुंचन सेवा इथं मांडते, पण तुम्ही जागा नसेल तर ह्याच्यावरती डायरेक्ट प्लेट ठेवून कुंचन सेवा करा किंवा समईच्या खाली सुद्धा तुम्ही सहस्त्र कमळदल काढू शकता. मोठ्या साईजचं सहस्त्र कमळदल तुम्ही आपल्या समई ज्या ठेवल्यात तिथं सुंदर असं सहस्त्र कमळदल काढून तुम्ही समई प्रज्वलित करू शकता. तर हे बघा सहस्त्र कमळदल म्हणजे माता विष्णू लक्ष्मींना प्रिय आणि त्यांचा ह्याच्यामध्ये वास असतो बरं का, आणि त्यांना अतिप्रिय आहे. ज्या घरामध्ये सहस्त्र कमळदल रोज नित्य दारामध्ये काढलं जातं त्या घरामध्ये बघा माता लक्ष्मी आगमन करते विष्णूंसोबत. त्यामुळे सहस्त्र कमळदल सुद्धा तुमच्या घरामध्ये असणं शुभ मानलं जातं. तर बघू शकता तुम्ही पाऊल हे बघा सुंदर असे बघा अष्टलक्ष्मीचे आपले हे पाऊल आहेत. हे स्थिर लक्ष्मी होते बरं का ह्याच्याने, कारण बघा ह्याच्यावरती खूप चांगला ह्याचा रिझल्ट बऱ्याच ताई नाहीत. रोज नित्य काढायचे बरं का. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आणि स्थिर व्हाव्याशी ज्यांना वाटतं त्यांनी रोज बघा ही लक्ष्मीची पावलं नक्की काढा बरं का. खूप चांगला रिझल्ट ह्याचा आहे बऱ्याच ताईंना. त्याचबरोबर बघा आपण एक कमळाचं फुल सुद्धा काढणार आहे. त्या कमळाची बघा अनेक फुलं आपण काढलेत. हे बघा ही बॉर्डर रांगोळीचा कमळाचा आहे, तुम्ही बघू शकता. पण आपण एक कमळ सुद्धा छानसं आपण काढणार आहे. तर बघा एवढीशी छोटी रांगोळी आणि किती प्रसन्न वाटते बघा. तुम्हाला माझी पूजा नेहमीच बघायला आवडते, तर पुन्हा एकदा तुम्ही पूजा सुद्धा बघणार आहात कुंचन सेवेची आणि विधिवत सगळ्या रांगोळ्या वगैरे. तर कमळ बघा तुम्ही आपल्याकडे नेहमीचा कमळाचा छोटा रांगोळीचा बऱ्याच ताईंना आवडतो, कारण कमळ हे माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे एक तरी कमळ तुमच्या देवघरामध्ये असणं खूप गरजेचं आहे बरं का. त्यामुळे बघा हे कमळ जे आहे ते फुललेलं कमळ आहे. कमळाचे आपल्याकडे 2-3 प्रकार आहेत. तुम्हाला जे कमळ हवं त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर सुंदर असे बघा हे कमळाचे रांगोळी साचे आहे. तर आपण या रांगोळी काढून पूजेला आपल्या सुरुवात करूया. कलशाची पण रांगोळी काढा बरं का तुम्ही. आता कलश म्हणजे बघा धनानी हांड्याने भरलेला हा माता लक्ष्मीचा कलश आहे. हा सुद्धा तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये बघा लक्ष्मीची ही सुद्धा एक पाऊल आहे. स्वस्तिक असणार. प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तसं बघा गजांत लक्ष्मी हा सिंगल गजांत लक्ष्मी सुद्धा रांगोळीचा छोटू मध्ये अवेलेबल आहे. आणि सगळ्या शुभचिन्हाचा जसं की बघा पावलं स्वस्तिक सगळे शुभचिन्ह असणारा हा सुद्धा रांगोळीचा आपल्याला अवेलेबल आहे. त्यासुद्धा बघू शकता लक्ष्मी तत्व हा सुद्धा तुम्ही रांगोळीचा काढू शकता. खूप सुंदर सुंदर रांगोळी साचे आपल्याकडे तुम्हाला मिळतात. ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. तर बघा शुद्ध प्युअर गायची तुपाची दिवे बघा किती छान प्रकारे अगदी सायलेंट चाललेले आहेत आणि खूप सुंदर आहे बरं का. याची क्वालिटी भरपूर ताईंनी आपल्याला बुकिंग केलेली आहेत. ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे. आणि किती सुंदर वाटतं बघा. एक छोटीशीच पूजा आहे पण एवढं मनाला प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं की कसं असतं माहितीये का. श्रद्धा भाव भक्ती खूप महत्वाची आहे. रांगोळी साच्यांचा बघा स्क्रीनशॉट घ्या. आता ही पाऊल आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ही सुद्धा पाऊल आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या. कमळाचा स्क्रीनशॉट घ्या. आणि सगळ्यात मोठी बघा बॉर्डर सगळी कमळ आहेत बरं का. बॉर्डर रांगोळी साचा त्याच्यामध्ये बघा हे सुद्धा खूप सुंदर आहे. जी लक्ष्मीची पावलं सहस्त्र कमळदल मोठ्यामध्ये सुद्धा आहे, छोट्यामध्ये महालक्ष्मी प्रसन्न असे रांगोळी साचे आपल्याकडे सगळे तुम्हाला मिळतील. तर कुंचन सेवेसाठी आपण डिश घेतलेली आहे. तर ही डिश सुद्धा आपल्याकडे मिळते तुम्हाला पितळेमध्ये कुंचन सेवेची डिश. तर ह्याच्यावरती बघा तुम्ही पैशाचे अगदी 5-5 1-1 रुपयाचे सगळे नाणे ठेवू शकता किंवा फक्त तुम्ही ह्याच्या खाली सुद्धा तुम्ही सहस्त्र कमळदल रांगोळी काढून तुम्ही नाही का असा गंध लावू शकता आणि त्याच्यावरती हळदी कुंकू सुद्धा तुम्ही लावू शकता. जसं तुम्हाला शक्य आहे तसं करा, कारण पैशाचं सहस्त्र कमळदल किंवा रांगोळी
दोन्हीपैकी एक काढलं तर ते सहस्त्र कमळदलच असतं बरं का। त्यामुळे तुम्ही रांगोळी काढा ह्याच्या खाली किंवा साईडला काढली तरी चालतं, म्हणजे सहस्त्र कमळदल पूजेमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही पैशाचं काढू शकता किंवा अगदी रांगोळी जरी सहस्त्र कमळदलाची काढली तरी सुद्धा चालते। असं काही नाहीये की सहस्त्र कमळदल तुम्ही ह्याच्यावरतीच काढावं बरं का। बऱ्याचशाच ताईंना बघा जमत नाहीये किंवा जागा पण नसते कधी कधी, त्यामुळे बघा रांगोळीच्या स्वरूपात सुद्धा तुम्ही हे सहस्त्र कमळदल अगदी काढू शकता। तर हे बघा असं डिश आपल्याकडे मिळते, कुंचन सेवेसाठी आपण खास बनवून घेतलेली आहे आणि अगदी तुमच्या बजेटमध्येच आहे बरं का। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सुद्धा मेसेज करून ही आपल्याकडली डिश ऑर्डर करू शकता। तर बघा थोडेसे आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार आहेत, कारण ही माता लक्ष्मीची सेवा आहे। थोडेसे तांदूळ तुम्हाला सुद्धा टाकायचे आहेत। तर बघा अगरबत्ती आपण एका साईडला लावली होती, पण आपण गुलाबाचा धूप पण लावूया। तर बघा आपल्याला हा गुलाबाचा धूपकोन सुद्धा मिळतो माता लक्ष्मीच्या सेवेसाठी। मी नेहमी गुलाबाचाच धूपकोन का लावते अशा बऱ्याच ताई म्हणतात। गुलाब, केवडा, मोगरा हा माता लक्ष्मीला प्रिय असतो, त्यामुळे बघा गुलाबाची अगरबत्ती जी आहे ती लवकर आमच्याकडे स्टॉक आउट होते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। तर गुलाब हा खूप सुगंधी आहे आणि आपल्याकडे गुलाबाची अगरबत्ती वगैरे खूप छान क्वालिटीची मिळते। तर तुम्ही गुलाबाची अगरबत्ती लावू शकता किंवा धूप पण लावता। मगाशी मी अगरबत्ती साईड लावली होती, कारण कसं आहे की अगरबत्तीचं इकडं सगळ्या गोष्टी म्हणजे आपली पूजा चाललेली आहे म्हणून साईडला एक अगरबत्ती होती। तर बघा ही आपल्याकडे रोजवूड म्हणजे आपल्याकडे गुलाबाची अगरबत्ती आहे। माता लक्ष्मीची सेवा करताना किंवा एखाद्या माता लक्ष्मीच्या मंदिरात चालला असाल तर नक्की गुलाबाचा अत्तर, गुलाबाची अगरबत्ती तुम्ही नक्की घेऊन जा, कारण माता लक्ष्मीला गुलाब फार प्रिय आहे बरं का। तर ही आपल्याकडे बघा केमिकल नसणारी ओरिजिनल गुलाबाची अगरबत्ती मिळते। ज्यांना हवी तरी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे। क्वालिटी एक नंबर आहे बरं का ह्या अगरबत्तीच्या। भरपूर ताईंनी आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचनसाठी अगरबत्ती रोजवूड घेतलेली आहे। तर आता खूप सुंदर अशी बघा सेवा आपण करणार आहे। त्याचबरोबर आता बघा आपण कुंचनची सेवा करण्यासाठी आता बघा गुलाबाचा धूप लावलेला आहे। तर हा आपल्याकडला कुंचन आहे आणि कुंचनची आपल्या क्वालिटी काय आहे ते सांगते मी तुम्हाला। दोन्ही साईडला सुंदर अशा गजांत लक्ष्मी आहेत, मध्ये माता लक्ष्मीची प्रतिमा आहे, शंख चक्र भगवान वेंकटेश्वर बालाजीचा तिलक मध्ये आहे। त्याचबरोबर पाठीमागच्या साईडला बघा विष्णूंची सुंदर अशी प्रतिमा आहे। आणि माझ्या हातून ज्यांना सेवा दिली त्यांना अनुभव आलाच नाही असं झालंच नाहीये, कारण कसं असतं एखाद्याची सेवा ही लाभते बरं का, आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आली आहे, कारण त्या मला प्रसन्न असल्यामुळं प्रत्येकाला या सेवेचा चांगला काही ना काहीतरी अनुभव येतोय। तर आपण आता कुंचनला अलंकारित करून घेऊया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री विष्णवे 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 नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय 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 नमः। आता मंत्र महात्म्याला अलंकृत करा। त्याच्यानंतर बघा थोडीशी हळद आणि कुंकू ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हायचं आहे। ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत ह्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचे आहेत। त्याच्यानंतर तांदूळ रत्न अशी सेवा आहे। आणि हो ह्याच्या समोर सुद्धा आपल्याला सेवा करताना शंखचक्र नाम सुद्धा ठेवायचं आहे अलंकारित करून, कारण बघा शंखचक्र त्याच्यावरती तर आहेच, पण कसं आहे तुमचा व्यवसाय असेल तर तिथं तुम्ही कुंचन ठेवू शकत नाही। तर जो कुंचन पूजा करता तुम्ही शुक्रवारी मंगळवारी त्यातलं शंखचक्र नाम हे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पूजा केलेलं नेऊन ठेवू शकता। पुन्हा बघा घरी आणा, पुन्हा तुम्ही पूजा करा, शॉपमध्ये ठेवा, कारण ह्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला कुंचन सेवेसारखेच रिझल्ट तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये शॉपमध्ये मिळणार आहे। तर बघा हे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये खूप चांगली प्रगती आणि सक्सेस देण्याचं काम करतं। ह्याला शंखचक्र असं नाम म्हणतात। हे मार्बलमध्ये पण आहे आणि पितळेमध्ये सुद्धा मिळेल। ज्या ताईंना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे। आता आपण बघा ह्याच्यामध्ये अक्षता टाकत आपली सेवा आपण पूर्ण करूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ओम श्री। आता बघा ही पंचरत्न जी आहेत ती ओपन करून आपल्याला टाकायची। बऱ्याचदा डब्बी ठेवतात, असं करायचं नाही। ओपन करून तुम्हाला हे आपले जे काही पंचरत्न आहेत ते टाकायचे आहेत। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ह्या मंत्राचं पठण करत करत पूर्ण यातले नाही का आपल्याला साईडला काढायचे आहेत आणि पोटलीमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला येलो कलरच्या। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः हे बघा सगळे हे बघा आपल्याला सगळे पंचरत्न आपण कुंचनमध्ये टाकलेले आहेत। तर हे पंचरत्न अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यावर टाकायचे आहेत। आता आपली सेवा पूर्ण होते आणि कवड्या पण तुम्ही ब्राऊन टाकायचे, तुम्ही 5 टाकू शकता किंवा 2 टाकू शकता। तर मी 5 टाकते। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः।
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 बऱ्याचशाच ताईंचे असे सुद्धा अनुभव आहेत बरं का की अचानक तांदूळ वाढलाय. तुम्ही अनुभव मागच्या व्हिडिओमध्ये ऐकला असेल. एक ताई चिखलीवरून आलते, त्यांचा अनुभव होता की ताई जसं आम्ही सेवा करू तसं नाही का प्रत्येक वेळेस तांदूळ ह्याच्यातले वाढतात आणि अगदी खाली पडतात. सकाळी बघितलं ना पूर्ण डिशमध्ये म्हणजे आहे तसा भरलेला असतो कुंचन, पण पूर्ण डिशमध्ये सुद्धा अक्षता पडतात म्हणजे वाढतात तांदूळ बरं का. म्हणजे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची माता लक्ष्मीच्या कृपेने कधीच कमी पडणार नाही. तर बघा कुंचन सेवेसाठी बघा चांदीचा शिक्का हा खूप गरजेचा आहे बरं का आपल्या सेवेसाठी. तर आपल्याकडे चांदीचा शिक्का सुद्धा हा मिळतो. मागाशी तुम्हाला सामग्रीमध्ये मी दाखवलं नसेल, पण चांदीचा शिक्का सुद्धा तुमच्याकडे असेल. पाठीमागे बघा श्री गणेशाचा श्री लिहिलेला आहे, असाच आपल्याकडे बघा असावा बरं का शिक्का. खूप चांगला क्वालिटीचा आहे, कारण आपली चांदी जी आहे ती शुद्ध प्युअर कोल्हापूरची चांदी आहे, तुम्ही बघू शकता. तर असं बघा ह्याच्यावरती तुम्हाला सेवा खूप छान छान करायची आहे. आणि हा शिक्का जो आहे माता लक्ष्मीचा हा तुम्हाला असा कुंचनवरती ठेवायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्याच्यावरती ठेवला. एक कमळाचं फूल ठेवायचं तुम्हाला वरती ठेवायचं सगळ्यात. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. चांदीचं कमळाचं फूल आहे. त्याचबरोबर बघा ह्याच्यावरती तुम्ही एखादं फूल कुठलं पिवळं फूल, गजरा, गुलाबाचं फूल सुद्धा तुम्ही ठेवू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल फूल असेल ते फूल, गजरा तुम्ही ह्या कुंचन सेवेवरती ठेवू शकता. तर बघा मी एक छोटासा हार बनवून घेतलाय आज कुंचन सेवेला, कारण हा कुंचन कोणाच्या नशिबात आहे मी आता सांगू शकत नाही. ज्या ताईंचं पहिलं बुकिंग होणार आहे त्यांचं हे कुंचन त्यांच्या वाट्याला येणार आहे बरं का. हा जो मी सेवा केलेला आहे विधिवत, तर मी असा सुंदरसा हार बनवलेला आहे. तर बघा आता ह्या ज्या बांगड्या आहेत ह्या कुठं ठेवाव्या, तर बघा ह्या कुंचनमध्ये बघा आपण आता पुन्हा हार घालूया माता लक्ष्मीला. तर हा पण कुंचन खूप छान असा भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा आपण हा कुंचन भरलेला आहे. तर या कुंचनमध्ये बघा बरोबर आपल्याला कमळाचं फूल सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे कुंचनमध्ये, आणि मध्यभागी ठेवा. गजरा सुद्धा वाहू शकता तुम्ही सुंदर असा. तर ही कुंचन सेवा किती छान झाली बरं का, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये ह्या कुंचन सेवेच्या ताटामध्येच तुम्हाला ह्या बांगड्या ठेवायच्या. तर ह्या बांगड्या बघा आता इथं बघा साईडने ठेवा. इथं बघा मी आणि बांगड्या कुंचनवर टाकायच्या नाहीत, कारण कसं आहे तांदळाच्या प्रेशरनं बांगड्या फुटतात आणि सेवा करताना बांगडी वाढलेली चांगली नसते असं म्हणतात. त्यामुळे बघा जरी तुमच्या बांगड्या तुटल्या फुटल्या असतील तर पुन्हा तुम्ही मागवू शकता. तर बघा अशा प्रकारे कुंचनच्या साईडनं तुम्हाला ह्या बांगड्या ठेवायच्या आहेत, हिरव्या, पिवळ्या, लाल, कारण माता लक्ष्मीचा हा साज शृंगार आहे. अगदी तुम्ही मंगळसूत्र जरी घातलं या कुंचनला तरी माता लक्ष्मीची सेवा पूर्ण होते बरं का. तुम्ही याला टिक घालू शकता, मंगळसूत्र छोटंसं घालू शकता. आपल्याला ठुशी आहे 70 रुपयाची. कुंचन सेवेला मी अगरबत्ती तर लावलेली आहे गुलाबाची, तर सगळाच गुलाब नको म्हणून बघा मी मोगऱ्याचा अत्तर लावते फुलाला लावायचं बरं का. माता लक्ष्मीला सुगंध आपल्याला द्यायचा आहे. आणि हे फूल जे आहे ते अगदी कुंचनवरती असं बरोबर ठेवायचं आहे. माता लक्ष्मी आपली सेवा स्वीकारू दे असं माता लक्ष्मीच्या चरणी तुम्ही सुद्धा प्रार्थना करा. आणि ह्याला आपण छोटासा हार सुद्धा घालूया, कारण हा कुंचन सेवेसाठी खास मी बनवून घेतलेला आहे बरं का. मोगऱ्याचा सुद्धा गजरा घेते. आता आज म्हटलं छान पौर्णिमा पण आहे आणि पिवळ्या कलरचा सुंदर असा आपण हार घेऊ. तर कुंचन सेवेला तुम्ही असा छोटासा हार सुद्धा घालू शकता. तर अशी कुंचन सेवा आपली पूर्ण झालेली आहे. तर माता लक्ष्मीच्या चरणी आपण एक फूल ठेवूया आणि आई साहेबांना विचारूया की सेवा आवडली का, तुम्ही सेवा आमच्याकडून करून घ्या. कारण नवीन शॉपमध्ये विधिवत कुंचन सेवा आपली पहिल्यांदा झालेली आहे. तर खूप सुंदर अशी सेवा झाली. तर आई साहेब फुल देतील. फुलाच्या रूपामध्ये म्हणजे एक मला देवाशी बोलायची सवय आहे, त्या फुलाच्या रूपामध्ये दर्शन आशीर्वाद मला नेहमीच देत असतात. तर अशी याची छानशी पूजा झालेली आहे. त्याचबरोबर बघा अत्तर म्हणजे कोणते वापरावे, तर बघा ह्याच्यामध्ये बघा चापा सुद्धा तुम्ही अत्तर सेवेसाठी घेऊ शकता. हिना अत्तर सुद्धा स्वामींचा आहे बरं का. आणि केवढा अत्तर म्हणजे विष्णूंना प्रिय. आता एक अत्तर आपण विष्णूंच्या सेवेसाठी, विष्णूंचं सुद्धा आगमन आपल्या इथं व्हावं असं वाटत असेल तर आपण बघा एक अत्तर केवढ्याचं सुद्धा लावूया, कारण लक्ष्मीची सेवा झाली आणि विष्णू भगवान येणार नाहीत असं कधी होऊच शकत नाही. तर बघू शकता हे केवढ्याचं अत्तर आहे, सुंदर असे बघा, क्वालिटी खूप चांगली आहे बरं का. आणि हे आता विष्णू, आता आपण माता लक्ष्मीचं तर आपण आगमन करतो, माता लक्ष्मी तर इथं विराजमान आहे, पण विष्णू भगवान व्यावे म्हणून आपण बघा कुंचनला छान असं बघा केवड्याचं सुद्धा अत्तर लावलेलं आहे. केवडा हा भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे, त्यामुळे हे सुद्धा अत्तर आपण लावलेलं आहे. आणि माता लक्ष्मीच्या कृपेने सर्वांची भरभराटी व्हावी हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा ही सेवा करताना तुम्ही लक्ष्मीची पाऊलं किंवा विष्णूंचं पाऊल सुद्धा सेवेमध्ये ठेवू शकता. तर हे चांदीचं बघा विष्णूंचं पाऊल आहे आपल्याकडलं. आणि ताईंची बघा लक्ष्मीची पाऊलाची सुद्धा ऑर्डर आहे, बघू शकता खूप सुंदर अशी पाऊलं आहेत. तर हे सुद्धा आपण विधिवत पूजा करू. तर ताईंनी नवीन घराची ताईंच्या वास्तुशांती, तर बघा कुंचन सेवेतून ताईंचं नवीन घर झालेलं आहे. तर त्यांच्या दरवाजाला लावण्यासाठी बघा त्यांनी या चांदीची पाऊलं आणि त्याच्यामध्ये स्वस्तिक घेतलेलं आहे.
तर ह्याला सुद्धा तुम्हाला आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. आणि विष्णूंचं पहिलं पाऊल आहे बरं का, जे गयागावात पडलंय, सिंगलच असतं. ह्याच्यावरती सगळे चिन्ह बघा, शुभचिन्ह आहे, शंख, चक्र, सगळे शुभचिन्ह आहेत, सूर्य वगैरे, आणि खूप चांगल्या क्वालिटीचं आहे बरं का, चांदीमध्ये. त्यामुळे बघा हे आपल्या घरामध्ये असलं तर आपल्या कुठल्याही कामामध्ये अडचण येत नाही, प्रत्येक काम आपलं पूर्णत्वास जातं, सक्सेसफुल होतं बरं का. त्याचं बघू शकता हे सुंदर अशी बघा ही पाऊलं आहेत आपल्याकडं लक्ष्मीची, चांदीची, खूप छान क्वालिटीची आहेत बरं का. आणि 1 नंबर क्वालिटीची चांदीची पाऊलं आपल्याकडे मिळतात. ह्याला सुद्धा आपण हळदी कुंकू लावून पूजा करूया, कारण हे ताईंना आपल्याला द्यायचे आहेत. अगदी तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता बरं का 2 पाऊलं, पण दरवाजाला 2 जोड्या घ्याव्या लागतात. तर तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही माझ्या जसे विष्णूंचं पाऊल आणि लक्ष्मीचं पाऊल रोज सेवेमध्ये असतं, कारण माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं पाऊल आहे साक्षात, त्यांच्या चरणाशी नेहमी असते. त्यामुळे बघा माझी प्रगती उत्तरोत्तर होत चालली आहे, तुमची सुद्धा व्हावी ही मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. तर ताईने बघा विष्णूंचं पाऊल सुद्धा त्यांच्या देवघरात ठेवण्यासाठी घेतलंय, आणि त्यांच्या दरवाजाला लावण्यासाठी बघा त्यांनी आपल्याकडे 2 स्वस्तिक आणि 2 जोड्या पाऊलाचे घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशी पाऊल वगैरे आपल्याकडे घेऊ शकता. तर बघा माता लक्ष्मीला जोडवे, आता बिशीमध्ये ज्या ताई आमच्याकडे होत्या, बिशीमध्ये प्रत्येकाला जोडवे दिलेले आहेत चांदीची. तर बघा माता लक्ष्मी सेवा करताना त्यांचा अलंकार, एखादं सोन्याचं मंगळसूत्र जरी नसेल तर एखादं टिक किंवा एखादं काहीतरी अलंकार आणि चांदीचे जोडवे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा. आता बघा मी एक कुंचनमध्ये माता लक्ष्मीला इथं पाठीमागं ठेवते चांदीचे, त्यांचा अलंकार आहे, त्यामुळे बघा चांदीचे जोडवे मी ठेवलेले आहेत त्यांच्या चरणाशी, बघू शकता. तुम्ही सुद्धा ठेवायचे आहेत, कारण आपण जिवंत माता लक्ष्मी आपल्या घरात आहेत असं आपण त्यांची सेवा करतोय. तर बघा ताईंनी कुंचन सेवेसाठी सुद्धा वैभव लक्ष्मी आपल्याकडे ही यंत्र घेतलेलं आहे, ह्याच्यावरती मंत्र सुद्धा आहे बरं का वैभव लक्ष्मीचा. तर तुम्ही सुद्धा वैभव लक्ष्मी यंत्र तुमच्या नवीन घरासाठी किंवा एखादं व्रत करत असाल किंवा एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुमच्या घरामध्ये बघा वैभव लक्ष्मी यंत्राची सुद्धा छानशी सेवा करा. तर हे ताईंचंच ऑर्डरचं आहे बरं का वैभव लक्ष्मी यंत्र. तर माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांची सुद्धा भरभराटी व्हावी, त्यांच्या आयुष्यात सुद्धा जे हवं ते मिळावं ही माता लक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करते. तसंच बघा ताईंनी नवीन घर घेतल्यामुळे ताईंनी आमच्या हळदी कुंकवाचे चांदीचे करंडे घेतले बरं का, 100% चांदी असते बरं का ह्याच्यामध्ये. हे 2 करंडे घेतलेले आहेत ताईंनी, कारण छान पूजा होणार आहे त्यांच्या घरी आणि सर्वांचीच प्रगती व्हावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि एक बघा हा घेतलेला आहे चांदीचा कमळाचा हळदी कुंकूचा करंडा, हा भरपूर ताईंनी घेतला बरं का आपल्याकडे, कारण शुद्ध प्युअर चांदीचा हळदी कुंकू करंडा आहे. स्वामींची पुण्यतिथी येते तर बऱ्याचशाच ताई तुपाचे दिवे, अगरबत्ती आणि स्वामींची मूर्ती ऑर्डर करत आहेत. तर सुंदर अशी बघा ही आपल्याकडली पाऊलं आहेत चांदीमध्ये. तर अशी याची कुंचन खूप छान अशी पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ताईंनी बघा चांदीची लक्ष्मी सुद्धा घेतलेली आहे आपल्याकडं, माता लक्ष्मीने फुल टाकलं बरं का, ते दिसलं नाही व्हिडिओमध्ये पण त्यांचा कृपा आशीर्वाद मिळाला का नीलमताई? झाली सेवा पूर्ण झाली, हा सेवा मान्य झाली, कारण खूप छान अशी एवढा वेळ पूजा आपण केली आणि खूप सगळ्यांना प्रसन्न वाटतं. त्याने फुल सुद्धा दिलंय, पुन्हा एकदा फुल ठेवलंय मी, कारण सर्वांना आई साहेब तुम्ही आशीर्वाद द्या आणि सर्वांवरती तुमची कृपा अशीच राहू द्या. तर ताईने बघा चांदीची लक्ष्मी घेतलेली आहे आणि चांदीचा गणपती नवीन घरासाठी बरं का त्यांच्या. तर खास ही ताईंची सगळी ऑर्डर आहे बरं का, कारण त्यांनी स्वामी सेवेतून आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेतून त्यांचं कंस्ट्रक्शन म्हणजे मोठं बिल्डिंग चालू झाली बरं का त्यांची. कारण ताईंनी बघा एक वादात होती त्यांची जमीन आणि त्याचं काम होत नव्हतं खूप दिवस झालं, कारण त्यांना तिथं कंस्ट्रक्शन म्हणजे त्यांना खूप मोठी आता 7 मजली बिल्डिंग त्यांनी बांधली, म्हणजे फ्लॅट वगैरे त्या सेलसाठी काढतायत, पण ते काम गेल्या 8 वर्षापासून अडकलेलं होतं. त्याचा अनुभव सुद्धा मी टाकलेला आहे बघा एका व्हिडिओमध्ये. आणि ताईंना बघा ती जागा सुद्धा ताईंची त्यांच्या नावावरती झाली आणि आज कंस्ट्रक्शनचा पाया सुद्धा त्यांनी काढलेला आहे. अवघ्या 3 महिन्याच्या कुंचन सेवेमधून त्यांचं कार्य पूर्ण झाले. आता असं मला की कष्ट केले नाही, कष्ट केले पण कसं असतं रस्त्यामध्ये अडथळे, मार्गामध्ये काटे भरपूर येतात, म्हणजे काम एखादं होतं थांबतं. तर ताईंनी बघा तेव्हाच म्हटलं होतं ताई कुंचन सेवा करतेय, पण जेव्हा माझं सगळं चांगलं होईल तेव्हा मी सगळं चांदीचं पूजेसाठी घेते. तरी चांदीचे बघा खूप सुंदर असे ताईंनी करंडे घेतलेत हळदी कुंकवाचे, लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती आणि हळदी कुंकवाचे करंडे घेतलेले आहेत. तर बघा पावलं घेतलेत उंबऱ्याला लावण्यासाठी आणि सुंदर असे बघा 2 निरांजन घेतलेले आहेत. हे कमळाचं निरांजन आहे, कमळाचं निरंजन आहे ह्याच्यामध्ये, हे पण आहे, ह्याच्यावर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. तसं बघा देवीला पाणी पिण्यासाठी किंवा ह्याच्यावर दुधाचा वगैरे नैवेद्य ठेवण्यासाठी ताईने एक चांदीचा कलश आपल्याकडे घेतलेला आहे खूप सुंदर असा. सगळ्यांच्या कुंचनची आज पूजा होणार बरं का, फक्त व्हिडिओमध्ये एवढीच सेवा दिसणार आहे. सगळ्यांचे कुंचन मी पूजेसाठी घेतलेत, कारण कसं व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तो अपलोड होत नाही, प्रॉब्लेम येतो, समजून घ्या. तर बघा ताईंनी सुंदर असा बघा आपल्याकडे हा कलश घेतलेला आहे. तर हा कलश जो आहे तो बघा 61 ग्रॅमचा आहे. हा कलश 61 ग्रॅमचा आहे, 5940 रुपयाची किंमत आहे बरं का. आणि ह्याच्यामध्ये छोटा मोठा कलश आहे बरं का ताईंनो, हा सगळ्यात छोटा कलश आहे, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये 2-3 साईज आहेत, त्यामुळे तुम्हाला कोणता हवा त्याच्यावर डिपेंड करतं.
तर असा सुंदर असा बघा आपल्याकडे चांदीचा कलश सुद्धा अवेलेबल आहे, जो की ताईंनी घेतलेला आहे. त्यांची मोठी ऑर्डर असल्यामुळे मी दाखवते. तर बघा आता मी तुपाचा दिवा कसा लावला, तो तुपाचा दिवा लावण्यासाठी बघा ताईंनी एक चांदीचं निरांजन आपल्याकडे घेतलेलं आहे. 1 तास 10 मिनिटं चालणारा तुपाचा दिवा लावण्यासाठी हे चांदीचं निरांजन ताईंनी आपल्याकडे घेतलेलं आहे. खूप सुंदर क्वालिटीचं बघा हे निरांजन आहे. आणि तुपाचा एक तरी दिवा आणि चांदीचं निरांजन लक्ष्मीच्या सेवेसाठी असणं खूप गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा चांगलं मानलं जातं. तर अशी ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे बरं का. हा चांदीचा दिवा सुद्धा त्यांचा ऑर्डरचाच आहे. तर स्क्रीनशॉट घ्या, जे हवे ते प्रोडक्टचे स्क्रीनशॉट घ्या आणि मेसेज करा. त्यासोबत बघा हे 2 दिवे घेतलेले आहेत, त्यांना गिफ्ट द्यायचे आहेत त्यांच्या वहिनीला. तर बघा गुरुपुष अमृतला असे कमळाचे दिवे भरपूरशा ताई लावतात, तर हे सुद्धा आपल्याकडे चांदीचे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर बघू शकता हे 2 दिवे, ह्याच्यामध्ये वात आहे तुपाचा तेलाचा, तुम्ही लावू शकता. हे असे चांदीचे दिवे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवा त्यांनी मेसेज करा. 1 तास 10 मिनिटं चालणारा बघा शुद्ध, आता तुम्ही बघताय मी सेवमध्ये लावलेला 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता अगदी पेड्यासारखा दिवा आहे बरं का. क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि सुंदर क्वालिटी बघा. शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे. आता कुंचन सेवा तर झाली, तर ह्याची रत्न कशी काय करावी, तर बघा ही पोटली आहे. ह्या पोटलीमध्ये बघा तुम्ही शुक्रवारी सेवा केली की शनिवारी काढायची आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे रत्न टाकून ह्याला अत्तर लावायचे पोटलीला पूर्ण आहे. ह्या पोटलीला बघा तुम्हाला सगळे चांदीचे रत्न आणि थोडे तांदूळ, त्याचा तांदूळ जो काय करायचा त्याचा दुसऱ्या दिवशी भात करायचा. उत्तर पूजा म्हणजे काय, दिवा अगरबत्ती लावायची, माता लक्ष्मीचा 11 वेळा मंत्र म्हणायचा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी चांदीची रत्न ठेवून ती कॅश बॉक्समध्ये ही पोटली थोड्याशा अक्षता बाकीच्या तांदळाचा भात करायचा आणि कॅश बॉक्समध्ये कपाटामध्ये आपल्या ठेवून द्यायची, कारण ह्याला सुगंध खूप छान येतो गुलाबाचा, माता लक्ष्मी प्रसन्न होते. तर अशी कुंचन सेवा आहे आणि या कुंचन सेवेतून खूप सगळ्या ताईंना खूप चांगले रिझल्ट सुद्धा मिळालेले आहेत. तर आजची सेवा कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशी आजची बघा सुंदर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आपली पूर्ण झालेली आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने सर्वांची प्रगती व्हावी, भरभराटी व्हावी. जसं बघा माझ्या आयुष्यामध्ये माझी प्रगती होते उत्तरोत्तर, तशी तुमची सुद्धा प्रगती व्हावी हीच माता लक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि बघा विधिवत सर्वांना कुंचन सेवा करून मिळते बरं का. आणि बघा ज्याला स्पेशल कुंचन सेवा करायची असेल, जसं की बघा भरपूर ताईंना वाटतं की माझी स्पेशल कुंचन सेवा एकटीचीच व्हावी, त्यासाठी बघा तुम्हाला काही गोष्टी म्हणजे तांदूळ वगैरे सगळं तुमचं असावं लागतं. त्यासाठी बघा काहीतरी बघा 201 रुपये तुम्हाला पे करावं लागतो, म्हणजे तांदूळ तुमचेच सगळं तुमचं आणि जसंच्या तसं तुम्हाला ती सेवा अगदी घरपोच मिळणार बरं का. तर ज्यांना असं स्पेशल काही सेवा करायची असेल कुंचनची सामुदायिक तर होते, पण ह्या ताईंची बघा मी त्यांच्या नावाने सेवा केली आहे, कारण त्यांना खूप मोठी प्रचिती आली आहे म्हणून बघा त्यांची सुद्धा सेवा मी करते. कारण त्यांना आधी आपल्याकडे बघा त्यांनी स्वामींची मूर्ती घेतली, पूजा साहित्य घेतलं, तर त्यांची इच्छा होती की शीतलताई माझी सुद्धा स्पेशल कुंचनची सेवा करा. तर आता बघा नाव लक्षात आलं, तर हा पूजाताईंचा कुंचन आहे आणि तो त्यांनाच मिळणार. कारण त्या परवा बोलल्या होत्या मला की माझ्या आयुष्यामध्ये ताई खूप प्रॉब्लेम्स होते, खूप दुःख संकट होते, तर तुमच्या हातून स्पेशल मला तो पूजा विधी करून हवाय. तर अशी कुंचन सेवा आपण सुंदर अशी केलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा ऑनलाईन मिळणार बघा स्पेशल कुंचन सेवा करून. कारण कसं आहे हा जो रूम आहे तो माझा स्टुडिओ आहे, हा पब्लिश नाहीये. कारण कसं असतं काही शक्ती काही पॉझिटिव्हिटी त्या स्थानामध्ये आल्यानंतर मलाही मिळते आणि माझ्याकडून खूप छान सेवा घडते. तर आजची सेवा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ. तर बघा आपण शेवटी माता लक्ष्मीचं दर्शन घेऊन हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. तुम्हाला सुद्धा सेवा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.